भंडारा जिल्हा जलतलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, पण आज याच जिल्ह्यात शिक्षणाचा तलाव कोरडा पडतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे। 793 शाळा आणि तब्बल 876 रिक्त पदं ही केवळ आकडेवारी नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या अंधारमय भविष्याची ही भीषण वास्तवता आहे। आता या प्रश्नावर जिल्हा परिषदेने राज्य सरकार विरोधात शड्डू ठोकला आहे। भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची अवस्था सध्या बिकट आहे। अनेक शाळा अशा आहेत जिथे 1-2 शिक्षकांवर पूर्ण शाळेचा डोलारा आहे। गणित, विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयांना शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरते। गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद प्रशासन सरकारकडे या रिक्त जागा भरण्यासाठी विनंती करत आहे, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून केवळ आश्वासन मिळत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे। मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आता स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत। आधीच्या काळातल्या ज्या लोकांनी, आमच्या आजोबा पंजांनी शाळा, गावाला शाळा सुद्धा नाही मागितली, तरी त्यावेळेस त्या राज्यकर्त्यांनी शाळा दिलं, ग्रामपंचायत दिलं, दळणवळणासाठी रस्ते दिलं आणि ग्रामीण भागाचा कसा एक विकास करता येईल यासाठी आधीच्या काळामध्ये ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलं। आज आपल्या जिल्ह्याच्याच नाही, पूर्ण महाराष्ट्राची दयनीय अवस्था आहे। आपल्या म्हणजे लोकांनी आज मागून सुद्धा आज आपल्याला मिळत नाही, हे किती मोठी दयनीय अवस्था आहे। आज आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक कमीत कमी 1000 शिक्षकच्या जवळपास कमी आहे। या अधिवेशनामध्ये आमच्याला जिल्ह्यासाठी शिक्षक भरतीसाठी कुठंही हालचाल दिसली नाही। नक्कीच आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या वतीनं उपोषण सुद्धा करण्यात येईल। शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना इशारा दिलाय। आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन ही त्यांच्यासाठी अंतिम मुदत असेल। एकीकडे सरकार डिजिटल इंडिया आणि प्रगत शिक्षणाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यात मूलभूत शिक्षकाअभावी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। आता सभापती ईश्वरकर यांचा हा इशारा सरकारला जाग आणणार का, की भंडाऱ्यातील विद्यार्थ्यांचं भविष्य अशाच रिक्त जागांच्या गर्दीत अडकून राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं बिंदू नामावलीचं काम जिल्हा परिषदेनं पूर्ण केलेलं आहे आणि त्यानुसार जेव्हा पदभरती होईल तेव्हा नियमित शिक्षक आपल्याला देता येतील। यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषदेनं जिल्हा निधीतून 200 स्वयंसेवकांची नेमणूक जिल्हाभरातील ज्या ठिकाणी गरज आहे अशा शाळांसाठी केलेली आहे। त्यानंतरही ज्या ठिकाणी अजून निकड होती अशासाठी आमच्या मागच्या महिन्यातल्या शिक्षण समितीमध्ये ठराव घेऊन अजून 100 स्वयंसेवक जिल्हा स्तरावरून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून स्वयंसेवकाच्या माध्यमातून तात्पुरती व्यवस्था करून हा शिक्षकाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे।